हॅलो मित्रांनो, आज 1 जानेवारी आणि ओटोवामध्ये भयंकर स्नोफॉल झालेला आहे. ओव्हरनाईट स्नो झाल्यामुळे 7 सेंटीमीटर आहे आणि सगळीकडे पांढरी लाट आहे. तुम्ही बघतच असाल की आमच्या समोरच एक स्लोप तयार झाला आणि तिथे मुलं खेळतायत आणि बाकी बिल्डिंग मधले JCBs आर बॅक ऑन वर्क. आणि निघायच्या आधी चहा हा तर मॅन्डेटरी आहेच. हॅलो मित्रांनो, काल स्नोस्टॉर्म झालेला आहे, तर पहिले जायच्या अगोदर आपल्याला गाडी साफ करायची आहे. जेवढा स्नो सॉफ्ट असतो आणि त्याचा आईस झालेला नसतो तेवढे लवकर आपण जर गाडी साफ करून घेतली तर फार उत्तम. तर तुम्हाला दाखवतो गाडी कशी साफ करायची. एका रात्री तेवढा स्नो पडला. दिस इज लाईक 10 सेंटीमीटर आहे का? नाही, 6 सेंटीमीटर आहे. ही आता गाडीची हालत आहे. कुठेही निघायच्या अगोदर ॲटलिस्ट 20-25 मिनिट्स अगोदर लवकर निघा, गाडी स्टार्ट करा आणि तुमच्या गाडीचे हीटर्स ऑन करा, सो दॅट विंडशील्ड आणि साईडच्या विंडोजचा जो स्नो आहे तो मेल्ट होईल आणि तुम्हाला इझिली काढता येईल. तुम्ही समोर बघताच आहे, बऱ्याच लोकांनी आपापल्या गाड्या साफ करून ठेवल्यात, कारण की कुठेही बाहेर निघायचं असेल तर तुमची गाडी क्लीन हवी. इन केस जर तुमच्या गाडीवर स्नो असला आणि तुम्ही हायवेवर गेलात तर तुम्हाला तिकीट मिळू शकतं. आत्ता मी गाडीचं हीटर चालू केलेले आहेत आणि माझ्या गाडीला ऑटो स्टार्ट फंक्शन आहे. सो मी जेव्हा घरातनंच गाडी चालू केली होती तेव्हा मला इझिली स्नो काढता आला, कारण की तो ऑलरेडी मेल्ट झाला होता. सो आम्ही आत्ता निघालो आहे आणि तुम्ही बघतच असाल सन सुपर ब्राईट आहे आणि खूप छान वाटतं. एवढा रात्रभर स्नो पडून पण तुम्ही बघाल तर हायवेज एकदम क्लीन आहेत. सो दिस इज गव्हर्नमेंट्स फर्स्ट प्रायोरिटी टू कीप द हायवेज क्लीन. आता आम्ही कॅल्बोगी पीक्सच्या विलेजमध्ये एंटर केलं आहे आणि तुम्ही बघाल तर खूप ब्युटिफुल ड्राईव्ह आहे ही आणि खूप खूप अमेझिंग वेदर होतं. सो हे आहेत कॅल्बोगी पीक्स आणि इथे गंडोला असते जी तुम्हाला वरती घेऊन जाते आणि मग ह्या स्लोप्सवरनं सगळे स्की करतात. सो दिस इज अमेझिंग प्लेस टू स्की. आणि खालीच बघाल तुम्ही तर इथे रिसॉर्ट पण आहे जिथे लोक ओव्हरनाईट स्टे करतात आणि एक स्कीइंग वीकेंड असा स्पेंड करतात. पण आत्ता लॉकडाऊन असल्यामुळे हे सगळं बंद आहे. पासनं इट्स जस्ट अराउंड 45 मिनिट्सचा रस्ता आहे. अराउंड 60 किलोमीटर्स आहे आणि मस्त वाटतं आहे. व्ह्यू खूप शांतता आहे. हॅलो फ्रेंड्स, आम्ही आलो कॅल्बोगी पीक्सला आणि लॉकडाऊन असल्यामुळे स्कीइंग पॉईंट्स बंद आहेत, त्यामुळे काहीच रश नाही आहे. आणि बघा तुम्ही मागे पूर्ण फॉरेस्ट आहे आणि
इट्स ब्युटिफुल, पण वी आर जस्ट वेटिंग फॉर द स्कीइंग टू स्टार्ट आणि आम्ही परत येऊ इकडे. कॅनडामध्ये स्नोची एक वेगळीच मजा आहे. हे विलेज रोड्स आहेत, अमेझिंग ड्राईव्ह असतात, बट यू हॅव टू बी व्हेरी कॉशियस वेल ड्रायव्हिंग. आणि इथे इतकी सुंदर घरं आणि लोकांनी कसे मेंटेन केलेत त्यांच्या प्रॉपर्टीज हे बघण्यासारखं आहे. आणि कॅनडा इज फुल ऑफ ऑपॉर्च्युनिटीज, डोंट फॉरगेट दॅट. आम्ही परत घरी जाताना आम्हाला एक स्नोमोबाईल पण दिसलं, आणि नेक्स्ट सो आम्ही हे पण कॅप्चर केलं तुमच्यासाठी. सो असा होता आमचा फर्स्ट डे ऑफ द न्यू इयर. संध्याकाळचे 5 वाजले, तुम्ही बघा किती अंधार झाला. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी न्यू इयर.